या जगात यशस्वी होण्यासाठी फक्त मोठ्या संधी लागतात असं अनेकांना वाटतं, पण खरं तर मोठं मन आणि खंबीर जिद्द हवी असते. राजू भाऊ आणि अविनाश भाऊ अक्कलकोटच्या एका छोट्याशा गावातून आलेली दोन भावंड. घरात फार काही नव्हतं, ना संपत्ती ना पाठिंबा, पण होती ती काम करण्याची तयारी आणि मनापासून जगण्याची उमेद. उरुळी कांचनसारख्या वेगाने वाढणाऱ्या गावात पाऊल ठेवलं आणि सुरू केला स्वतःचा सलून व्यवसाय. साध्या जागेत पण प्रामाणिक मनानं. लोकांना फक्त केस कापून देत नव्हते ते, तर एक हस्या चेहऱ्याने आपुलकीची भेट देत होते. त्यांचा व्यवसाय जितका नीटनेटका, त्यांचा स्वभाव त्याहून सुंदर. केस कापताना चेहरा हसरा करतात आणि हृदय जिंकून घेतात. पण आयुष्य नेहमी सोपं नसतं. आई कोरोनात गेली आणि वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. आर्थिक अडचणी, मानसिक तणाव आणि जबाबदाऱ्या सगळं एकाच वेळी अंगावर आलं. दवाखान्यात आणि त्यानंतर घरी वडिलांची सेवा करतानाही. त्याच वेळेस त्यांनी दुकान चालवलं, ग्राहकांची सेवा केली आणि घर सुद्धा बांधलं. दिवस रात्र अफाट काबाड कष्ट करून. अशावेळी अनेक जण गारद होतात, पण राजूभाऊ आणि अविनाश भाऊंनी हार मानली नाही. त्यांनी त्यांचा व्यवसाय वाढवला, पंचक्रोशीत नाव कमावलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःची जागा देखील घेतली. मुलांचं शिक्षण सुरू ठेवलं, त्यांचं भविष्य घडवलं. हे फक्त सलूनचं यश नाही, हे आहे संघर्षाच्या वादळातून उभं राहिलेलं आत्मविश्वासाचं मंदिर. राजू भाऊ आणि अविनाश भाऊने सिद्ध केलं की स्वप्न मोठी असली पाहिजेत, पण मन त्याहून मोठं असावं लागतं. अडचणी येणारच, पण माणूस त्या अडचणींवर उभा राहतो, तेव्हाच तो खरं यश पाहतो. आज त्यांचं काम, त्यांची जिद्द आणि त्यांचा स्वाभिमान पाहून खरंच अभिमान वाटतो. राजू भाऊ, अविनाश भाऊ, तुमच्या संघर्षाला, स्वाभिमानाला आणि प्रेमाने जगलेल्या आयुष्याला आमचा मनापासून सलाम.